केटी ब्लॉग आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्राचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि सातारा जे शान असलेले कास पठार। सध्या कास पठारावरचं वातावरण खूपच सुंदर झालेलं आहे। चारही बाजूंना हिरवाई डोंगर आहे, थंडगार वारा, ढग आणि अधून मधून दिसणार डोंगर। त्यामुळे कास पठारावर आल्यानंतर निसर्गाचा वेगळाच अनुभव मिळतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कास पठाराचा फुलांचा हंगाम आता जवळच येत आहे। सध्या पठारावरची फुलं उमलायला सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही दिवसातच वेगवेगळ्या प्रकारची रान फुलं पाहायला मिळतील। फुलांचा बहार पाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात। पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, कराड आणि मिरज अशा अनेक ठिकाणाहून पर्यटक कासला भेट देतात। महाराष्ट्राबाहेरूनही निसर्गप्रेमी कासचा अनुभव घेण्यासाठी येतात। मित्रांनो, सध्या कासकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पर्यटकांची आणि वाहनांची वर्दळ वाढलेली दिसत आहे। फुलांचा हंगाम जवळ आल्यामुळे अनेक जण कासला भेट देण्याचा प्लॅन करत आहेत। जर तुम्ही कासला येणार असाल तर शक्यतो सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे गर्दी कमी असताना निसर्गाचा आनंद घेता येईल आणि फोटो व्हिडिओ सुद्धा छान काढता येतील। पण एक महत्वाची गोष्ट, कास पठारावर येताना निसर्गाची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे। ही रान फुलं खूप नाजूक आहेत, त्यामुळे फुलांमध्ये जाऊन नका, फुलं तोडू नका आणि कचरा कुठेही टाकू नका। फुलं पाहायची आहेत, फुलांसोबत फोटो काढायचा आहे, पण फुलांना हात लावायचा नाही। आणखी एक आकर्षक म्हणजे इथलं बदलणारं वातावरण। कधी सूर्यप्रकाश तर काही वेळात ढग आणि धुकं, आजूबाजूचे हिरवे गार डोंगर आणि त्यामधून दिसणार हे सुंदर पठार पाहिलं की कॅमेऱ्यात हा नजारा कैद करावासा वाटतो। पावसाळ्यानंतर कासचा परिसर अक्षरशः नव्या रूपात दिसतो आणि जेव्हा फुलांचा भर पूर्णपणे येते तेव्हा संपूर्ण पठार वेगवेगळ्या रंगांनी सजल्यासारखं वाटतं। आता तुम्ही कासला येण्याचा विचार करत असाल तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पुढील काळात फुलांची स्थिती तपासूनच प्लॅन करा। भर हा पाऊस, तापमान आणि हवामानावर अवलंबून असतो, त्यामुळे अनेक नेमकी तारीख निश्चित सांगता येत नाही। येणाऱ्या पर्यटकांनी प्रवास करण्यापूर्वी आधुनिक कास पठाराची माहिती आणि त्या दिवसाची फुलांची स्थिती तपासणे चांगलं आहे। तर मित्रांनो, अशा कास पठारावर निसर्ग खूपच खुलून आलेला आहे। हिरवाई डोंगर, ढग, धुकं आणि लवकरच उमलणारी सुंदर रान फुलं। कास पठाराचा फुलांचा हंगामा सुरू झाला की पुन्हा एकदा हे पठार पर्यटकांनी गजबून जाणार आहे। फुलांना हा कास पठाराचा निसर्ग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि केटी ब्लॉग चॅनलला फॉलो करा। व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।